session we will continue the topic placenta. Last lecture मध्ये आपण extra embryonic membranes, that is chorion, amnion, yolk sac and allantois, हे चार membranes आपण पाहिले. Even also these all four membranes how involved in the formation of the placenta, हाही पॉइंट किंवा हेही आपण काल इंट्रोड्यूस केलं किंवा यामध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आता यापैकी कॉरियॉन हा डायरेक्ट इन्व्हॉल्व आहे प्लासेंटा फॉर्मेशन मध्ये आणि amnion विथ दीज टू लेयर्स यॉक सॅक अँड allantois हे दोन्ही पण कनेक्टिंग स्टॉक बरोबर अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन करतात, म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन साठी इन्व्हॉल्व आहे. एक प्रकारे amnion, यॉक सॅक आणि allantois हे तीनही प्लासेंटा बरोबर एम्ब्रिओचं कनेक्शन फॉर्म करण्यासाठी इन्व्हॉल्व असतं आणि कॉरियॉन हा डायरेक्टली प्लासेंटा फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व असतो. हे आपण लास्ट याच्यामध्ये बघितलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हेच महत्त्वाचे हायलाइट्स आहेत. ठीक आहे, कॉरियॉन तयार झालं होतं परायटर एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म आणि ट्रोप्लास्टच्या सहाय्याने. amnion तयार झालेलं होतं एम्ब्रियोजेनिक सेल प्लस विसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म दोघांना मिळून. त्यानंतर यॉक सॅक ऑलरेडी एंडोडर्मच्या सहाय्याने फॉर्म झालेला होता, नंतर रिड्यूस होतो आणि एक ट्युब्युलर स्ट्रक्चर फॉर्म करतो. आणि allantois जो ह्युमन बीइंग मध्ये कम्प्लिटली फंक्शनल नसतो, परंतु अदर ॲनिमल्स म्हणजे जसं रेप्टाइल्स असेल किंवा बर्ड्स असतील ज्यामध्ये तो वेस्ट मटेरियल स्टोअर करण्यासाठी, एक्सक्रीट करण्यासाठी आणि रेस्पिरेशन पर्पजेससाठी इन्व्हॉल्व आहे, जे इनिशियली ह्युमन बीइंग मध्ये पण काम करत असतो. ठीक आहे, आणि नंतर जाऊन तो अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व असतो. ठीक आहे, आता आपण पाहूया सेपरेटली दॅट इज अँड प्लासेंटा. नाउ व्हॉट इज प्लासेंटा? एक प्रकारे तुम्हाला आतापर्यंत कळलेलं असेल की प्लासेंटा काय असतो. एक प्रकारे कनेक्शन बिटवीन द मदर अँड फिटस. व्हॉट इज प्लासेंटा? इट इज ऍक्च्युअली द कनेक्शन बिटवीन द मदर अँड फिटस. परंतु आपण त्याची डेफिनेशन तयार करत असताना या पद्धतीने आपण त्याची डेफिनेशन तयार करू शकतो. मग ही डेफिनेशन प्लासेंटाची कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो? The intimate connection between the intimate connection between कोणामध्ये fetal membrane and the uterine wall, between the fetal membrane and uterine wall, that is called as the placenta. This is the definition of the placenta. Placenta is a temporary organ formed in the human being. हा ऑर्गन परमनंट नसतो. हा ऑर्गन कसा आहे? इट इज अन टेम्पररी ऑर्गन. ओके, सेकंड थिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. असा कोणता बॉडीचा पार्ट आहे जो दोन इंडिव्हिज्युअलच्या टिश्यू पासून तयार झालेला आहे? बॉडीचा असा कोणताच पार्ट नाहीये जो दोन इंडिव्हिज्युअलच्या टिश्यू पासून तयार झालेला असेल, एक्सेप्ट वन पार्ट, दॅट इज अ प्लासेंटा. अँड ते जे दोन इंडिव्हिज्युअल्स आहेत, दॅट टू इंडिव्हिज्युअल्स आर द फिटस अँड द मदर. The only organ, एकच, the only organ formed by tissue of two individuals. हे जे दोन individuals असतील, from that one is fetus and the another one is mother. या तीन इंडिव्हिज्युअल ह्या दोन इंडिव्हिज्युअलच्या टिश्यू पासून हा एक स्पेसिफिक ऑर्गन तयार झालेला आहे. ठीक आहे, आपण त्याच्या स्पेसिफिकली स्ट्रक्चर कडे जाऊया. ठीक आहे, आता हे दोन डिफरंट इंडिव्हिज्युअल आहेत. नाउ द स्ट्रक्चर ऑफ द प्लासेंटा. प्लासेंटाचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार झालं? सुरुवातीला आपण त्याचा शेप पाहूया. इट इज डिस्कॉइडल इन शेप. हा जो ऑर्गन आहे डिस्कॉइडल. डिस्कॉइडल म्हणजे डिस्क शेप. फक्त इम्प्लांटेशनची साइड प्लासेंटा कन्सिस्ट करतं, बाकी टोटल साइड
एम्ब्रियोनिक मेम्ब्रेनच्या सहाय्याने तयार झालेली आहे. मग डिस्कॉर्डर शेप आहे, त्याची साईज, ठीक आहे, याची साईज 8 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर थिक, म्हणजे खूपच काय असतो हा थिक असा पार्ट आहे आणि हार्ड आहे. 18 सेंटीमीटर इट्स डायमीटर, 18 सेंटीमीटर हे त्याचं काय आहे डायमीटर आहे. त्याच्यानंतर इट्स वेट, स्पेसिफिकली आपण वेट त्याच्या फिटस नुसार घेणार आहे. मग फिटसचं वेट आपल्याला माहित आहे किती प्रमाणामध्ये असतो. ऍट दी एंड आपण जर बघितलं तर फिटस हे अबाउट 3.5 किलोग्रामचा असतो. त्याच्या वेटच्या 1/6 और 1/7 पार्ट ऑफ फिटस, ठीक आहे. तर फिटसच्या कंपेअर मध्ये 1/6 और 1/7 इतका पार्ट हा त्याच्या वेटचा असतो, ठीक आहे. हे 3 महत्त्वाचे पॉइंट झाले त्या स्ट्रक्चर मध्ये. त्यानंतर प्लासेंटा हा 2 पार्ट कन्सिस्ट करतो. इट हॅविंग 2 पार्ट्स, म्हणजे 2 पार्ट कसे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की इथे 2 इंडिव्हिज्युअल आहेत, 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल त्याच्या टिश्यू पासून प्लासेंटा तयार झालेला आहे. याचा अर्थ त्याचा एक पार्ट हा फिटर असेल आणि अनदर पार्ट हा मॅटर्नल असेल, मदरचा पार्ट असेल. त्यावरून त्या प्लासेंटाच्या दोन्ही पार्टला नावं पडली. एक पार्ट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज फिटल प्लासेंटा, फिटल प्लासेंटा. The another part is an maternal placenta. दूसरा पार्ट जो आहे तो मॅटर्नल प्लासेंटा आहे. फिटल पार्ट दॅट इज कॉरियोनिक विलाय. जो फिटल पार्ट आहे तो काय आहे कॉरियोनिक विलाय, ठीक आहे. आणि मॅटर्नल पार्ट म्हणजे युटेराइन वॉल, म्हणजेच काय असेल तुमचं एंडोमेट्रियम असेल. असे 2 पार्ट आपण त्याचं स्पेशली स्ट्रक्चर पाहणार आहोत. म्हणजे स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला हे दोन्ही पार्ट क्लिअर होऊन जातील. ऍक्च्युअल इमेज तुम्ही समोर पाहू शकता, ठीक आहे. See here, this is your chorion, okay. chorion सह इकडे तुमचं amnion आहे. आता हा amnion मी डायरेक्ट काय करतो तुमच्या फिटस बरोबर देतो. Okay, this is your fetus, umbilical cord, now fetal blood vessels from umbilical cord, okay. Now here the layer, this is an thin layer of the chorion. This is a thin layer of the chorion, okay. Now from this there is chorionic villi are formed. These are the chorionic villi. There is presence of blood capillaries. Okay. Now maternal. Here there is a basement membrane from the endometrium. Okay. This is the basement membrane of the endometrium.
blood vessels of the mother. मी या ठिकाणी कलर हे वापरलेलं नाहीये, आपण हे दोन्ही सेपरेट करू शकतो असतो, ठीक आहे. पण आता त्याच्यामध्ये आर्टेरिया आणि दोन्ही पण मिक्स झालेले आहे, ठीक आहे. आणि हे जे पार्ट असेल ब्लड व्हेसलचा पार्ट, जो कॅपिलरी वॉल कडे चाललाय, दिस ना कॅपिलरी वॉल, because the blood capillaries, okay. आणि हे कॅपिलरी वॉल झाला हा, that is fetus, okay. Now this is a fetus, this is a chorion, okay. These are chorionic villi, फक्त डिस्क शेप एकाच साइडला आहे आणि इकडे हा कम्प्लीटली, आता इथं ऍक्च्युअल याला मी शेप जो आहे तो राउंडेड द्यायला पाहिजे होतं, मी नाही दिलं तसं, बट नो प्रॉब्लेम, ठीक आहे. आता इथे हा एंडोमेट्रियमचा पार्ट झालाय कम्प्लीटली, डिस्टंट पार्ट ऑफ एंडोमेट्रियम, म्हणजे हा मदर साइड झाली, युटेराइन पार्ट, दिस इज फिटल साइड, ओके. हे फिटल पार्ट झाला आणि हे मदरचा पार्ट झाला. Fetal part, it is an fetal part, that is fetal placenta, and this is an mother part, that is maternal placenta, and the complete is an placenta. तुम्हाला याच्यातून प्लासेंटाचं स्ट्रक्चर क्लिअर झालेलं असेल, ठीक आहे. मग फिटल पार्ट मध्ये तुमचे कॉर्नियल विला दिसतात आणि मॅटर्नल पार्ट मध्ये तुम्हाला हा युटेराइन वॉल दिसतोय, आणि युटेराइन वॉल मध्ये हे मदर ब्लड व्हेसल्स आहेत, मदर ब्लड व्हेसल्स, ठीक आहे. आणि दिस इज अन फिटल ब्लड व्हेसल्स. ऍक्च्युअली फिटल ब्लड म्हणजे एम्ब्रियोनिक ब्लड व्हेसल्स झाले जे फिटस बरोबर आहे. दिस इज द अम्बिलिकल कॉर्ड, this is an umbilical cord, ठीक आहे. आता या ठिकाणी फिफ्थ थिंग तुम्हाला या स्ट्रक्चर मध्ये दिली, इथे पहा, यू कॅन सी डायरेक्टली हे मदरचे ब्लड व्हेसल्स झाले की फिटलचे ब्लड व्हेसल्स झाले, कुठेच मदर ब्लड व्हेसल्स आणि फिटल ब्लड व्हेसल्स एकत्र आलेले नाहीत. इट मीन्स दॅट द मदर अँड फिटस बोथ ब्लड नॉट मिक्स्ड. ह्युमन बीइंगच्या प्लासेंटाची ही प्रॉपर्टी आहे, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर, महत्वाचं फीचर आहे या प्लासेंटाचं. काय की याच्यामध्ये मदरचं आणि फिटसचं ब्लड मिक्स होत नाही. आपण असं म्हणतो ना की मदरचं ब्लड फिटसला जातो आणि फिटसचं ब्लड मदरला येतो, नाही, असं नाहीये. मग एक्सचेंज ऑफ मटेरियल कसं होणार आहे? देयर इज अ एक्सचेंज ऑफ मटेरियल, द एक्सचेंज ऑफ मटेरियल थ्रू अम्बिलिकल कॉर्ड, umbilical cord through exchange of material will, but there is the physical processes. त्या ठिकाणी काही फिजिकल प्रोसेसेस आहेत. त्यापूर्वी मग इथे हा स्टेटमेंट महत्वाचा आहे, म्हणजे इन मॅच्युअर प्लासेंटा द एम्ब्रियोनिक ब्लड सप्लाय. तुम्ही मॅच्युअर प्लासेंटाचा विचार केला, इन मॅच्युअर प्लासेंटा, मॅच्युअर प्लासेंटाची मॅच्युरिटी हे फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडिंगला असते, म्हणजे 3 महिन्याच्या एंडिंगला असते, म्हणजे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर प्लासेंटा मॅच्युअर होतो. मॅच्युअर प्लासेंटामध्ये एम्ब्रियोनिक ब्लड सप्लाय अँड युटेराइन ब्लड सप्लाय बोथ आर सेपरेट. तुम्ही इथे पाहू शकता युटेराइन ब्लड सप्लाय, एम्ब्रियोनिक ब्लड सप्लाय दोन्ही कसे आहेत? सेपरेट आहेत. हे दोन्ही सेपरेट असल्या कारणाने hence both blood not mixes. दोन्ही ब्लड मिक्स होत नाही. how the exchange of material occurs between the mother and fetus? मदर आणि fetus मध्ये ब्लड एक्सचेंज कशा पद्धतीने, मटेरियल एक्सचेंज कसं होणार आहे? कारण तुम्ही पहा, इकडे तुमचं fetus आहे, fetus कडे
वेस्ट मटेरियल आहे, ठीक आहे, डेब्रीज असेल, युटेराईन वेस्ट असतील, तर एकीकडे मदर आहे, एकीकडे मदर आहे, मदरकडे न्यूट्रिएंट्स आहेत, बरोबर, मदरकडे न्यूट्रिएंट्स आहेत, ऑक्सिजन आहे, गॅस, इकडे CO2 घ्यावा लागेल, ऑक्सिजन आहे, ठीक आहे, त्यानंतर अँटीबॉडीज आहेत, फिटसच्या इम्युनिटी पर्पजेससाठी लागणार आहे, या गोष्टी आहेत. हे काय करायचं आहे, मदरकडून फिटसकडे आणायचं आहे आणि फिटसकडून मदरकडे ह्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत. पण याच्यामध्ये आता कोण इन्व्हॉल्व असेल, तर याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अम्बिलिकल कॉर्ड. पण दोघांचा ब्लड सप्लाय सेपरेट करणारे 3 कॉम्पोनंट आहेत महत्वाचे. तिन्ही कॉम्पोनंट लिहून घ्या, काय काय आहेत. एक, कॅपिलरी वॉल, हे कॅपिलरी वॉल असेल, त्याला कॅपिलरी वॉल आहे, फिटसचा कॅपिलरी वॉल आणि मदरचा कॅपिलरी वॉल, ठीक आहे. सेकंड थिंग, बेसमेंट मेम्ब्रेन, बेसमेंट मेम्ब्रेन, हे बेसमेंट मेम्ब्रेन कोणाचं आहे, एंडोमेट्रियमचं. आणि थर्ड थिंग, हा कॉलियन आहे ना, हे पहा, ही थिन लेअर, हे ब्लड सप्लाय झालं ना, हा थिन लेअर आहे कॉलियनचा, थिन लेअर ऑफ कॉलियन. ऑल 3 हे 3 गोष्टी काय करतात, एम्ब्रियोनिक ब्लड सप्लाय आणि युटेराईन ब्लड सप्लाय दोघांमध्ये सेपरेशन निर्माण करतात. या तिघांचे सारे सेपरेट झाले. मग या तिघांमधून मटेरियल एक्सचेंज करायचं आहे विथ द हेल्प ऑफ फिजिकल प्रोसेसेस. हे कसं होईल, बाय फिजिकल प्रोसेस. मग इथं फिजिकल प्रोसेसेस कोणते, ज्याच्या सहाय्याने हे मटेरियल एक्सचेंज केले जाते. मग यामध्ये फिजिकल प्रोसेस म्हणजे सिंपल डिफ्युजन, इथे काय आहे, डिफ्युजन. सेल मध्ये ट्रान्सफर व्हायचं आहे म्हणून काय आहे, त्या ठिकाणी दॅट इज पिनोसायटोसिस. आपण याला सेल ऑर्गनेशन मध्ये स्टडी केलेला आहे. पिनोसायटोसिस मटेरियल आतमध्ये पिन करणे. त्यानंतर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. दीज आर द फिजिकल प्रोसेसेस. बाय दीज फिजिकल प्रोसेसेस, या फिजिकल प्रोसेसेसच्या सहाय्याने फिटस आणि मदर या दोघांमध्ये मटेरियल काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. इट इज अन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. समजते तुम्हाला. मी या ठिकाणी कंप्लीट स्ट्रक्चर तुम्हाला प्लासेंटाचं एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. मग आता ह्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते, ती कोणती, की अम्बिलिकल कॉर्ड हाच एक कनेक्शन आहे फिटस आणि प्लासेंटा दोघांमध्ये. देयर इज कनेक्शन बिटवीन फिटस अँड प्लासेंटा. एक प्रकारे असं म्हणा, एम्ब्रियो आणि प्लासेंटा. तुम्ही फिटस आणि प्लासेंटा म्हणू शकता किंवा एम्ब्रियो आणि प्लासेंटा दोन्ही पण तुम्ही म्हणू शकता. दॅट कनेक्शन इनिशियली जर आपण एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन आपण बघितलं होतं, की जर आपण त्यावेळेचं कन्सिडर केलं तर इनिशियली इट इज अन काय होतं, जस्ट ए कनेक्टिंग स्टॉक. काय होतं, इनिशियली इथे काय होतं, एक फक्त कनेक्टिंग स्टॉक होता, ज्याच्या सहाय्याने एम्ब्रियो आणि प्लासेंटा या दोघांमध्ये कनेक्शन निर्माण झालेलं होतं. ठीक आहे. ड्युरिंग डेव्हलपमेंट दिस कनेक्टिंग स्टॉक कन्वर्ट्स टू अम्बिलिकल कॉर्ड. डेव्हलपमेंटच्या वेळेस काय होतं, हे जे कनेक्शन आहे, हे जे कनेक्टिंग स्टॉक आहे अम्बिलिकल कॉर्ड मध्ये कन्वर्ट होतं. दिस अम्बिलिकल कॉर्ड हॅविंग 3 ब्लड व्हेसल्स. या अम्बिलिकल कॉर्ड मध्ये 3 ब्लड व्हेसल्स असतात. two are arteries. We call them umbilical arteries. Okay? And one large, एक large असते, that is a vein. ध्यानात ठेवा, हे स्मॉल आहे आणि हा लार्ज आहे. ओके. नाउ आर्टरीज. आर्टरीजचं काय काम आहे? आर्टरीजचं काम फिटस कडून प्लासेंटाकडे ब्लड सप्लाय करायचं आहे. फिटस कडून प्लासेंटाकडे, म्हणजे कॅरी ब्लड टुवर्ड्स द प्लासेंटा. आर्टरीज काय करतात? कॅरीज ब्लड टुवर्ड्स प्लासेंटा. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन शिकवत असताना मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की आपण आर्टरीज आणि वेन्सचं जे एक्सप्लेनेशन नॉर्मली ह्युमन बीइंग मध्ये जे केलेलं आहे,
अम्बिलिकल कॉर्ड मध्ये त्याच्या अपोजिट असतो. अम्बिलिकल कॉर्ड मध्ये अपोजिट असतो, हे तुम्हाला कळेल. म्हणजे प्लासेंटाकडे घेऊन जाते ना, प्लासेंटाकडे जो ब्लड तो घेऊन जातो तो अनऑक्सिजनेटेड असतो, त्याला ठेवा. आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाण्यासाठी काम करत असते, पण अम्बिलिकल कॉर्ड मध्ये काय होतं, तेच आर्टरीज काय करतात, अनऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात किंवा डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. वेन ही लार्ज वेन आहे, हे काय करते, हे प्लासेंटा कडून मटेरियल फिटसला प्रोव्हाइड करते. म्हणजे इट कॅरीज द ब्लड टू फिटस और इट रिटर्न्स ब्लड टू फिटस. एक प्रकारे अम्बिलिकल कॉर्डचं काय काम झालं आता, हे जे अम्बिलिकल कॉर्ड आहे याचं काय काम झालं, एक प्रकारे इट इज अ कनेक्शन बिटवीन द फिटस अँड प्लासेंटा. हा काय झाला, फिटस आणि प्लासेंटा दोघांमध्ये कनेक्शन. त्याला ठेवा, प्लासेंटा हा मदर आणि फिटस मधलं कनेक्शन आहे आणि अम्बिलिकल कॉर्ड हा इथे दिसतोय, हा तुमचा प्लासेंटा, हा तुमचा फिटस आणि हा अम्बिलिकल कॉर्ड. मग अम्बिलिकल कॉर्ड हा फिटस आणि प्लासेंटा दोघांमधलं कनेक्शन झालं आणि प्लासेंटा हा फिटस आणि मदर दोघांमधलं कनेक्शन झालं. मग हे दोघांमधलं कनेक्शन मग काय करेल, हा दोघांमध्ये फिटस टू प्लासेंटा आणि प्लासेंटा टू फिटस या पद्धतीने काय होईल, ब्लड अँड मटेरियल एक्सचेंज करण्याचं काम केलं जाईल. इथे काय आहे, दिस इज अन अम्बिलिकल कॉर्ड. दोघांमध्ये या पद्धतीचं एक्सचेंज आहे. एक्सचेंज होत असताना स्मॉल पार्टिकल्स आणि लार्ज पार्टिकल हे वेगवेगळ्या पद्धतीने काय होतील, या ठिकाणी स्मॉल पार्टिकल्स आणि लार्ज पार्टिकल्स असतील ते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी डिफ्यूज होतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतील. कशी, मी या ठिकाणी क्लिअर करतो. आता हा पार्ट मी काय करतो, इथून इरेज करून टाकतो. मटेरियल तुमचं काय होतंय हे पहा, याच्यातून इकडे, याच्यातून इकडे, त्या पद्धतीने. ठीक आहे. मग जे एक्स्ट्रा पार्टिकल असेल त्यामध्ये स्मॉल पार्टिकल्स, स्मॉल कंपोनेंट लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर, हे जे स्मॉल कंपोनेंट आहेत. तसं गॅस आहे, गॅस असल्या कारण आपण त्याला काय म्हटलंय, स्मॉल मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे काय होईल, जस्ट बाय डिफ्युजन हे प्लासेंटामधून डिफ्यूज होतं. आणि लार्ज पार्टिकल्स, मग लार्ज पार्टिकल मध्ये तुमचे कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन्स असेल, ओके, फॅट्स किंवा लिपिड असेल, अशा प्रकारचे जे लार्ज मॉलिक्युल्स आहेत, तर हे काय होईल, बाय पिनोसायटोसिस. हे कसे क्रॉस केले जातील, हे पिनोसायटोसिस प्रोसेस थ्रू प्रोव्हाइडेड टू द एम्ब्रियो. सगळे नरिशमेंट मटेरियल आहे जे एम्ब्रियोला प्रोव्हाइड केले जाईल. हे कुठे जाईल, टू द प्लासेंटा. यामध्ये प्लासेंटाकडून ऑक्सिजन आणि वॉटर मॉलिक्यूल प्लासेंटाकडून फिटसला येईल. ठीक आहे. आणि हे जे मॉलिक्युल्स आहेत हे प्लासेंटाकडून फिटसला पिनोसायटोसिसद्वारे नेले जातील. इज इट क्लिअर? म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला प्रोसेसेस पण क्लिअर केलेत की कोणत्या प्रोसेसद्वारे कोणत्या प्रकारचे मटेरियल कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केले जातात. ओके. तर या पद्धतीने दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ प्लासेंटा. प्लासेंटाच्या स्ट्रक्चरमध्ये आपण कोणतेही पार्ट या ठिकाणी ठेवलेला नाही. ठीक आहे. यानंतर आपल्याला तसं प्लासेंटाचं क्लासिफिकेशन कुठेच दिलेलं नाहीये, परंतु आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. तरी आपल्याला क्लासिफिकेशन पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या एक्झामिनेशन मध्ये यावरती प्रश्न पाहायला भेटतात. म्हणजे डिस्कॉइडल प्लासेंटा आहे आणि डेसिड्युअल प्लासेंटा आहे, यावरती ऑलरेडी प्रश्न विचारले गेलेली आहेत. ठीक आहे. मग आता आपण पाहूया क्लासिफिकेशन ऑफ दी प्लासेंटा. आता प्लासेंटाचं क्लासिफिकेशन आहे तर इट इज बेस्ड ऑन 4 थिंग्स. याचा अर्थ असा नाहीये की हे ह्युमन बिंग मध्ये 4 प्रकारे भेटतील किंवा सॉरी ह्युमन बिंग मध्ये त्याच्यातलं फक्त एक प्रकार भेटेल असं नाहीये. म्हणजे काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत, काही स्पेसिफिक थिंग्स आहेत की ज्याच्या बेसिसवरती प्लासेंटाचे प्रकार पडतात किंवा टाइप्स पडतात. मग असे टाइप्स ह्युमन बिंग मध्ये तर सगळेच प्रेझेंट असतील, पण अदर अॅनिमल मध्ये त्याच्यातला स्पेसिफिक टाइप हा प्रेझेंट असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी 4 बेसिस आहेत ज्याच्या बेसिसवरती प्लासेंटाला क्लासिफाय केले गेलेले आहे. बेस्ड ऑन इंटिमेसी
किती क्लोज आहे? बेस्ड ऑन इम्प्लांटेशन, म्हणजे युटेराइन वॉल मध्ये इम्प्लांटेशन झालेलं आहे त्याच्या बेसिसवरती डिस्ट्रीब्युशन ऑफ द व्हिलाय, कंप्लीट कॉरिओनला किंवा कंप्लीट प्लासेंटा मध्ये कंप्लीट स्ट्रक्चर मध्ये किती प्रमाणामध्ये व्हिलाय प्रेझेंट असतात किंवा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, आणि हिस्टॉलॉजी म्हणजे टिश्यूज, म्हणजे दोन डिफरंट इंडिव्हिज्युअल टिश्यूज आहेत त्याच्या बेसिसवरती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला इंटिमेसीच्या बेसिसवरती द टाइप ऑफ प्लासेंटा इज ए डेसिड्युअल प्लासेंटा. तो प्लासेंटा कोणता आहे? डेसिड्युअल. ध्यानात ठेवा, डेसिड्युअल प्लासेंटा. इट इज ऍक्च्युअली ट्रू प्लासेंटा. याला आपण ट्रू प्लासेंटा म्हणतो. याचं कारण काय आहे? देयर इज क्लोज असोसिएशन बिटवीन कॉरिओनिक विलाय अँड युटेराइन वॉल. काय आहे? कॉरिओनिक विलाय आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. कॉरिओनिक विलाय आणि युटेराइन वॉल या दोघांमध्ये क्लोज असोसिएशन असेल, दॅट इज कॉल्ड एज अ डेसिड्युअल प्लासेंटा. अशा प्रकारचा प्लासेंटा कुठे भेटेल? ह्युमन बीइंग मध्ये तर आहेच, डॉग मध्ये पण भेटतो आणि हेअर मध्ये सुद्धा भेटतो. दिस इज अबाउट द डेसिड्युअल प्लासेंटा. द अनदर वन इज ए प्लासेंटा ऑन द बेसिस ऑफ इम्प्लांटेशन. मग इम्प्लांटेशनच्या बेसिसवर जर बघितलं तर इंटरस्टिशियल प्लासेंटा. तो कोणता प्लासेंटा असेल? दॅट इज अन इंटरस्टिशियल प्लासेंटा. हा जो इंटरस्टिशियल प्लासेंटा आहे, इट हॅव्हिंग अ क्लोज असोसिएशन बिटवीन एम्ब्रियो अँड मॅटर्नल पार्ट. एम्ब्रियो आणि मॅटर्नल पार्ट सिमिलर झालं. एम्ब्रियो आणि मॅटर्नल प्लांटच्या पार्टच्या क्लोज असोसिएशन मध्ये. सेकंड थिंग, ह्या क्लोज असोसिएशन मुळेच काय होतं? जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्लड लॉस होतो ड्युरिंग पार्च्युरेशन पिरियड. हे ह्युमन बीइंग मध्ये पाहायला भेटतं. इथे कॉरिओनिक सॅक जे आहे ते युटेराइन वॉल मध्ये खूप डेप्थ मध्ये पेनिट्रेट झालेले आहे, ह्युमन बीइंग मध्ये सापडतं. तसे इथं डॉग आणि हेअर मध्ये खूप डेप्थ मध्ये पेनिट्रेट झालेली नाही, पण इथं झालेलं आहे. म्हणून इम्प्लांटेशनच्या बेसिसवरती किती आतमध्ये गेलेले आहे त्या युटेराइन वॉल मध्ये, त्या बेसिसवरती. मग इथं खूप डेप्थ मध्ये आहे, त्या बेसिसवरती इंटरस्टिशियल प्लासेंटा. हे तुम्हाला मॅन मध्ये भेटतंच, ह्युमन बीइंग मध्ये. इव्हन युनॅपिक हे समुद्रात असतं किंवा पाण्यात असतं. आणि एप्स यांच्यामध्ये असलेला जो प्लासेंटा आहे तो काय आहे? इंटरस्टिशियल प्लासेंटा. द नेक्स्ट वन इज ऑन द बेसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ द विलाय. आणि विलायच्या डिस्ट्रीब्युशनच्या बेसिसवरती ते प्लासेंटा इज अ डिस्कॉइडल प्लासेंटा. याचं डिस्कशन मी ऑलरेडी केलेलं आहे, पण तरी सुद्धा इनिशियली काय असतं? कंप्लीट कॉरिओन आणि त्याच्या अराउंड असलेलं, समजा हे एंडोमेट्रियम वॉल आहे किंवा एंडोमेट्रियम, त्याच्या आतमध्ये हा पूर्ण एम्ब्रियो आहे. तर इथे कंप्लीट विलायस इनिशियली प्रेझेंट असते. हा तर पूर्ण युटेराइन वॉल झालेला आहे आणि तिथे कॉरिओनिक विलाय तिथे फॉर्म झालेला आहे सुरुवातीला. नंतर डेव्हलपमेंटल पिरियड मध्ये हे ऑर्गन विलाय जे आहेत ना ते काय होतात? ते डिजनरेट होतात. ठीक आहे, ते डिजनरेट होतात. त्यांची जागा इथं एम्ब्रियोनिक लेअरने घेतलेली असेल आणि फक्त एकच साइड जी आहे ती काय होते? बाकी असते. एकच साइड म्हणजे कोणती? इम्प्लांटेशन साइड बाकी असते. ओनली ऍट इम्प्लांटेशन रिजन द विलाय आर प्रेझेंट. त्या ठिकाणी विलाय प्रेझेंट असतील फॉर डिस्क शेप्ड स्ट्रक्चर. काय करतो? डिस्क सारखं स्ट्रक्चर तयार करतात. हेच कॉल्ड एज अ डिस्कॉइडल प्लासेंटा. ठीक आहे. एक्झाम्पल ओनली ह्युमन बीइंग, हे फक्त ह्युमन बीइंग मध्ये असतो. आणि लास्ट वन इज ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉलॉजी. आपण बघितलेलं आहे की दोन टिश्यू पासून, दोन इंडिव्हिज्युअल टिश्यू पासून, मग एक असेल फिटसचं आणि एक असेल मदरचं, दोघांच्या टिश्यू पासून तयार झालेला दॅट इज कॉल्ड ॲज हिमोकॉरियल प्लासेंटा. हिमो कारण इथे ब्लड रिलेशन आहे. ठीक आहे. हिमोकॉरियल, कॉरियन दोन्हीही पार्ट हे कॉरियन पासूनच तयार झालेले असते. मग कॉरियन त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हिमोकॉरियल प्लासेंटा इट इज इन ह्युमन बीइंग. सो दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द प्लासेंटा. ठीक आहे. आता एक लास्ट पॉइंट आपल्याला प्लासेंटाशी रिलेटेड पाहायचं आहे आणि तो पॉइंट आहे दॅट इज द हार्मोन्स ऑफ द प्लासेंटा. कारण आपण या आधी ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की प्लासेंटा इज ए टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. इवन ऑल्सो आपण प्रेग्नन्सी मध्ये पाहिलेलं आहे की सेकंड ट्रायमिस्टर मध्ये जेव्हा प्लासेंटा फुल्ली फॉर्म होतो, पहिल्या ट्रायमिस्टरच्या एंडला म्हणजे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर प्लासेंटा फुल्ली फॉर्म झाला असतो आणि प्लासेंटा गेट द फंक्शन ऑफ कॉर्पस लुटियम. तेव्हा प्लासेंटा काय करतो? कॉर्पस लुटियमचं फंक्शन करतो.
म्हणजेच काय करतो तो प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन करतो. मग फक्त प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन करत नाही तर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये तो एक हार्मोन पण सिक्रेट करतो, दॅट इज HCG. त्याबरोबर आणखीन एक आहे दॅट इज HCM. कसं असेल मग प्लासेंटा, हार्मोन्स ऑफ द प्लासेंटा. प्लासेंटा ध्यानात ठेवा, प्लासेंटा इज ए टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड, कारण त्याचे डक्ट नाही म्हणून टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे. हे 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतं. त्यातलं एक हार्मोन हे स्टेरॉइड हार्मोन आहे, 2 स्टेरॉइड आणि 2 हार्मोन हे पेप्टाइड हार्मोन आहेत किंवा प्रोटीन हार्मोन्स असतील. स्टेरॉइड 2 आणि 2 प्रोटीन हार्मोन. ठीक आहे. स्टेरॉइड हार्मोन मध्ये 2 हार्मोन आहेत. त्यामध्ये एक आहे HCG, ह्यूमन कॉरियोनिक गोनॅडोट्रोपिन. ध्यानात राहील, ह्यूमन कॉरियोनिक गोनॅडोट्रोपिन. आणि दुसरं आहे दॅट इज HCM, सॉरी HCS, ह्यूमन कॉरियोनिक. त्याला मी प्लासेंटल म्हटलं तरी चालेल. ह्यूमन प्लासेंटल सोमॅटो मॅमोट्रोपिन. ठीक आहे. याला आपण आणखीन एक नाव देतो दॅट इज HPST. हे पण नाव देतो पण ऍक्च्युअली नेम HCS सापडतं. तर हे 2 हार्मोन म्हणजे इनिशियली फर्स्ट 3 मंथ्स पर्यंत, पहिल्या 3 महिन्यापर्यंतचं सिक्रेशन आहे. आफ्टर दॅट लेटर त्यानंतर इट विल बी डिक्रीज. काय होतं? डिक्रीज होतो. HCS ची सुद्धा तीच कंडिशन आहे. पण ह्या दोघांचंही फंक्शनिंग आहे. ह्या दोघांचं फंक्शनिंग काय आहे? दे मेंटेन द कॉर्पस लुटियम. सुरुवातीला काय करतात? कॉर्पस लुटियम मेंटेन करतं, कारण कॉर्पस लुटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतोय. प्रोजेस्टेरॉन एंडोमेट्रियम वॉल मेंटेन ठेवतोय. एंडोमेट्रियम वॉल मेंटेन ठेवला तरच प्रेग्नन्सी कंटिन्यू होईल. एंडोमेट्रियम वॉल जर मेंटेन राहिला नाही तर अबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणूनच हे काय करतात? एंडोमेट्रियम वॉलला सॉरी कॉर्पस लुटियमला मेंटेन ठेवतात आणि तो कॉर्पस लुटियम एंडोमेट्रियम वॉलला प्रोजेस्टेरॉन सिक्रेशनद्वारे मेंटेन ठेवण्याचं काम करतं. आता 3 महिने पूर्ण झाले, प्लासेंटा पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे. आता प्लासेंटा सिक्रेट्स दी 2 प्रोटीन हार्मोन्स. मी या ठिकाणी खूप मोठी चूक केलेली आहे, क्लिअर करा आता त्याला. हे जे दोन्ही हार्मोन आहेत HCG आणि HCS बोथ आर प्रोटीन हार्मोन्स. HCG आणि HCS हे दोन्ही पण काय आहेत? प्रोटीन हार्मोन्स आहेत. आणि आता हे दुसरे असतील ते असतील स्टेरॉइड हार्मोन. ओके. थोडंसं लिहित असताना कन्फ्युजन झाले, इथं लिहिताना इथं खरं तर ते 2 हार्मोन द्यायला पाहिजे. पण आता आपण क्लिअर करून घेऊया. मग स्टेरॉइड हार्मोन हे दोन्ही पण प्रोटीन आहेत ना, HCG आणि HCS. स्टेरॉइड हार्मोन 2 आहेत दॅट इज प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन काही ठिकाणी एस्ट्रोजन नाव दिले आणि काही ठिकाणी दॅट इज एस्ट्राडायोल हे नाव दिलेले आहे. ठीक आहे. मग आता प्रोजेस्टेरॉन हे कधी सिक्रेशन सुरू होईल? आफ्टर 3 मंथ्स याचं सिक्रेशन होतं. आता हे सुरू झालेलं आहे आणि कधीपर्यंत आहे? थ्रू आउट दी प्रेग्नन्सी. कंप्लीट प्रेग्नन्सी पर्यंत याचं सिक्रेशन चालतं. एस्ट्राडायोल त्याबरोबर काही प्रमाणामध्ये सिक्रेशन होत राहील. त्यांचे महत्वाचे काम काय आहे? 2च महत्वाचे काम आहे. एक तर मी वरती सांगितलं तुम्हाला कॉर्पस लुटियम मेंटेन करणे आणि दुसरं काय आहे? दॅट इज आफ्टर डिजनरेशन ऑफ द कॉर्पस लुटियम इट सिक्रेट द प्रोजेस्टेरॉन. बाय प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन इट प्रिव्हेंट द अबॉर्शन. मग तिसरं काम त्याच्या बरोबर येईल मेंटेन द एंडोमेट्रियल वॉल. ते काय करेल? एंडोमेट्रियल वॉल मेंटेन करण्याचं काम करेल. हे 3 फंक्शन मी तुम्हाला या ठिकाणी त्याच्या बरोबरीनं सांगितले आहेत. इवन ऑल्सो मॅमरी ग्लँड जे आहे मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट, मॅमरी ग्लँड डेव्हलप करण्याचं काम हे हार्मोन करते. तर हे सिक्रेशन्स जे आहेत हे 4 महत्वाच्या कामांसाठी या ठिकाणी आहेत. ठीक आहे. दिस इज अबाउट द हार्मोन्स. शेवटचा एक पॉइंट राहतो दॅट इज फंक्शन ऑफ द प्लासेंटा. मला वाटतं प्लासेंटाचं फंक्शन तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे ना. एक्सचेंज ऑफ एक कनेक्शन बिटवीन द फिटस अँड मदर. सेकंड
सेकंड काय असेल, हा दॅट इज एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन दी मदर अँड फिटस. एक तर कनेक्शन झालं, दुसरं एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन दी मदर अँड फिटस. एक्सचेंज ऑफ मटेरियल मध्ये मी तुम्हाला सांगितलं कोणकोणतं मटेरियल कशा पद्धतीने एक्सचेंज केलं जातं. मग न्यूट्रिशियस मटेरियल असेल तर मदरकडून फिटसकडे जाईल आणि वेस्ट मटेरियल असेल तर फिटसकडून मदरकडे येईल. एक्सचेंज ऑफ मटेरियल मध्ये सुद्धा, एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये सुद्धा मदरकडून ऑक्सिजन फिटसला जाईल आणि कार्बन डायऑक्साईड फिटसकडून मदरकडे चालला जाईल. मग नंतर ब्लड थ्रू बॉडीच्या बाहेर त्यांना टाकलं जाणार आहे. ठीक आहे, हे एक्सचेंज ऑफ मटेरियल झालं. थर्ड नरिशमेंट. थर्ड काय आहे, नरिशमेंट ऑफ द फिटस, फिटसचं नरिशमेंट. फोर्थ प्रोटेक्शन ऑफ द फिटस, काय करायचं आहे, फिटसचं प्रोटेक्शन करायचं आहे. फिफ्थ बाय द सिक्रेशन, सिक्रेशनच्या सहाय्याने. बाय द सिक्रेशन काय करायचं या ठिकाणी, हा मेंटेन दी प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी मेंटेन करायचं आहे किंवा एंडोमेट्रियम मेंटेन करायचं आहे. अबॉर्शन प्रिव्हेंशन बाय द सिक्रेशन, सिक्रेशनच्या सहाय्याने अबॉर्शन प्रिव्हेंट करायचं आहे. मी बोलत जातोय, तुम्ही लिहित जा, मध्ये स्टॉप करून लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, अबॉर्शन प्रिव्हेंशन. आणखी एक महत्वाचं आहे, अँटीबायोटिक प्लासेंटा थ्रू प्रोव्हाइड केले जातात. इम्युनिटी महत्वाची आहे. मग इथं फिटसची इम्युनिटी इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, तिथं व्हेरियस टाइप ऑफ इन्फेक्शनचे पण चान्सेस असतात. मदर जर प्रेग्नन्सी पिरियड मध्ये स्मोकिंग करत असेल किंवा आपण त्याला म्हणे अल्कोहोलिझम, अल्कोहोल घेत असेल, ड्रग्ज घेत असेल तर त्याचे इम्पॅक्ट फिटसवरती 100% होणार आहे. याचं कारण त्या ठिकाणी डिफ्यूज होऊन हे मटेरियल फिटसमध्ये चालले जाणार आहेत आणि त्यानुसार फिटसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अफेक्ट होऊ शकतात. तर काही प्रमाणामध्ये प्लासेंटा त्याला प्रोटेक्ट करतो पण कम्प्लिटली प्रोटेक्ट करत नाही. आणि म्हणूनच म्हटलं जातं की प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये मदरनं अल्कोहोलिझम, स्मोकिंग, ड्रग्ज आणि खूप जास्त प्रमाणामध्ये डिफरंट टॅबलेट्स किंवा आपण त्याला म्हणून मेडिसिन्स घेणं टाळणं गरजेचं आहे. कोणती मेडिसिन घ्यायची हे तुम्हाला डॉक्टर सांगेल. ठीक आहे, इकडे मदरला डॉक्टर सांगेल की कोणत्या प्रकारचे घ्यायचे, म्हणजे ज्या कारणानं फिटसला कोणत्या प्रकारचा अफेक्ट होणार नाही, इव्हन प्रेग्नन्सीवरती कोणत्या प्रकारचा अफेक्ट होणार नाही. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द फंक्शन्स ऑफ द प्लासेंटा अँड कंप्लीट द पार्ट ऑफ द प्लासेंटा बी फिनिश्ड हेअर. मग आता आपल्याला शेवटची स्टेप पाहायची आहे, दॅट इज अन पार्च्युरेशन. पार्च्युरेशन झालं म्हणजे हा चॅप्टर या ठिकाणी काय होईल, फिनिश होऊन जाईल. ठीक आहे, रिलेटेड टास्क ही तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.